आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. पुणे जिल्ह्यातल्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी मंचरला पुणे नाशिक महामार्गावरती केलं सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन. फलटण इथल्या डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या कवडगाव इथं पीडितेच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या कार्यालयात लागलेल्या भीषण आगीमुळे या कार्यालयाचं मोठं नुकसान. वाशिम जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अंमली पदार्थ आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह 2 आरोपींना करण्यात आली अटक. ठाणे जिल्ह्यातल्या दिवा इथं 17 अनधिकृत बांधकामांसंबंधी तोडक कारवाईला पोलिसांच्या फौज फाट्यासह झाली सुरुवात. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा इथल्या शिवसृष्टी उद्यान विकास प्रकल्पाच्या कामाचं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालं भूमिपूजन. आणि बुलढाण्यामध्ये शैक्षणिक कार्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा करण्यात आला नागरी सत्कार.